आखाती देशातील युद्धाचा फटका पुन्हा एकदा LPG गॅस सिलेंडरवरती बसलेला आहे। पाहिलं तर व्यावसायिकमध्ये जे गॅस सिलेंडर लागत होते त्यांना पुन्हा आता त्यांच्यामध्ये वाढ झालेली आहे। 993 रुपयांची वाढ ही थेट आता LPG गॅस सिलेंडर व्यावसायिक हॉटेलमध्ये लागणाऱ्या सिलेंडरवरती झालेली आहे। त्यामुळे मोठा फटका जो आहे तो व्यवसायावरती बसणार आहे। पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने मेनू जो आहे त्या पद्धतीचा मेनूमध्ये आता वाढ करावी लागणार आहे। जो मेनू आहे तो मेनूमध्ये आता सध्या तरी वाढ झालेली नाही आहे, मात्र गॅस सिलेंडरचे जर भाव वाढले तर नक्कीच या मेनूमध्ये वाढ करावी लागणार असल्याची देखील माहिती हॉटेल व्यावसायिक असेल चालक असेल त्यांनी दिलेली आहे। मात्र सध्या आपण ठाण्यातील नौपाडा या ठिकाणी असणाऱ्या सुप्रसिद्ध असे व्हेज आणि नॉनव्हेजचं खानावळ आहे आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खानावळसाठी लोक येत असतात, ठाणेकर येत असतात। मात्र याच ठिकाणचे आता खानावळ वाढताना येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळालं। पाहिलं तर गॅस सिलेंडरचे दर जे आहे ते व्यावसायिक हॉटेल असेल या इतरत्र कमर्शियल जे गॅस वापरत असतील त्यांच्यासाठी आता दर वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळे याचा फटका जो आहे तो नक्कीच ग्राहक असेल या ठिकाणी व्यवसाय चालवणाऱ्या चालकांना बसणार आहे। आपल्यासोबत काही जोडले गेलेले आहेत या ठिकाणी, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, गॅस सिलेंडरचे दर जे आहेत ते 993 रुपयाने वाढवणार आहे, त्यामुळे आताच्या दरामध्ये वाढ करण्यात आली का? मागे देखील फटका बसला होता गॅस सिलेंडरचा, येणाऱ्या काळात कशा प्रकारे बघतात याकडे सरकारकडे? ते कसं आहे, मागे तर आम्हाला 1700ला भेटत होते, त्यानंतर सिलेंडरच भेटत नव्हते। पण आता डायरेक्ट आज सिलेंडर घेतला तो डायरेक्ट 3000ने आला, 3024 रुपयाने। तर पहिले येत होता तो 2034 रुपयाने, डायरेक्ट 1000 रुपयाची वाढ केली। 100-200 आम्ही समजू शकतो, 50 रुपये समजू शकतो, डायरेक्ट 1000 रुपये वाढवणार तर कसं काय होणार? आम्हाला पण मग रेट वाढवायला लागतात। मग गिरायक पटकन समजून घेत नाही, आम्ही समजून घेतो पण समोरच्या गिरायकानं समजून घेतलं पाहिजे ना। थोडं गिरायकांवर पण परिणाम होतो, त्यामुळे बिझनेसवर पण परिणाम होतो। थोडं समजून वगैरे घेतला, 50-100 वाढवले ठीक आहे, एवढं वाढून नाही जमणार। मात्र या दरामुळे येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर अनेक हॉटेल व्यवसायांची युनियन पुन्हा एकदा एकत्र येऊन आपल्याला वाटतं का आवाज आंदोलन करतील? ते आता चर्चा करायला लागेल, आम्हाला चर्चा करून सांगण्यात येईल। आता लगेच हे डिसिजन घेऊ नाही शकत ना, आजच रेट वाढलेत सांगता येईल, पण रेट एवढे नाही वाढायला पाहिजे। 50-100 ठीक आहे, एवढे लगेच रेट वाढून नाही झालं ना। नक्कीच अचानक दर वाढवल्यामुळे नक्की नाराजी या ठिकाणी दिसून येते। पाहू शकता जो गॅसवरती LPG गॅसवरती लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत ते सर्व बनवले जातात, त्यावरती आता येणाऱ्या काळात आता पदार्थांवरती खानावळवरती हे दर वाढवले जाणार आहे। मात्र या ठिकाणी पाहू शकतो अनेक गिरायक येत असतात। भाऊ, 993 रुपये आता गॅस सिलेंडरचे वाढवलेत अचानकपणे, त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता जी व्हेज असेल नॉनव्हेज थाली असेल त्यामध्ये दर वाढ करण्यात येणार आहे अशी त्यांची माहिती आहे। कसं बघताय दरवाढी? आता काय बोलू तर नाही शकत मी, पण आता वॉर चालू आहे त्या पण आपण काय करू नाही शकत। आता ते थांबल्याशिवाय तर काय कमी पण होणार नाही। आता जे सरकार करेल त्यावर आम्हाला राहूच लागणार, आता आम्ही काय करू पण नाही शकत त्याला। सध्या कमर्शियलचे भाव वाढवले आहेत, येणाऱ्या काळात घरगुती देखील वाढू शकतात, त्यामुळे त्याचा फटका देखील अनेक सामान्य ग्राहक असतील या अनेक ठाणेकरांना बसू शकतो। सरकारने आता विचार केला पाहिजे आमच्या गरिबांसारखा, पण आता काय बोलू पण नाही शकत आम्ही। नक्कीच सध्या तरी युद्ध सुरू आहे आखाती देशामध्ये। या महिला ज्या आहेत ते या ठिकाणी नेहमीच गृहिणी या ठिकाणी स्वयंपाक करत असतात, त्यामुळे नक्कीच आता कुठंतरी गॅसचे दर वाढल्यामुळे नक्कीच त्यांना या मेनूमध्ये देखील वाढ करावी लागेल असं देखील म्हणणं आहे। पाहायला गेलं तर याच लाकडाची चूल देखील मांडलेली आहे काहींनी। गॅसचे दर वाढलेले आहेत, मात्र काही ठिकाणी गॅसचा तुटवडा देखील भासत आहे। अजून देखील ज्या पद्धतीने गॅस पाहिजे त्या पद्धतीने गॅस पुरवला जात नाही आहे, त्यामुळे वितरण ज्या पद्धतीने पाहिजे त्या वितरण केलं जात नाही आहे, अशा देखील अनेक तक्रारी या ठिकाणी येत होत्या। त्यामुळे पाहायला गेलं तर ताई, गॅसचे दर वाढलेले आहेत, येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर त्याचा फटका बसू शकतो तुम्हाला। 993 रुपये दर वाढलेले आहेत, तुम्ही काय सांगाल बाबा मेनूमध्ये? काय सांगाल, तुमचं मत काय? गॅसचे दर किती कमी झाले पाहिजे, किती वाढले पाहिजे? नक्कीच या ठिकाणी पाहू शकतात काही जण बोलायला इच्छुक नाही, मात्र या ठिकाणी जे हॉटेल्स चालवणारे लोक आहेत त्यांच्यावरती आता पाहायला गेलं तर दर वाढीची वेळ येणार असलं देखील त्यांचं म्हणणं आहे। काका, या ठिकाणी पाहू शकतो रोजच्या रोज ग्राहक येत असतात आपल्याकडे, मात्र आता दर वाढल्यामुळे नक्कीच ग्राहकांना देखील या ठिकाणी तुमच्यामध्ये आपापसात देखील दर वाढवण्यामध्ये कुठेतरी आपापसात तरी भासाभाची या बोलणाबोली चालू होणार। तर त्याच्याबद्दल आता आम्ही काय करणार? डायरेक्ट तुम्ही 1000ने गॅस वाढवला तर येणाऱ्या ग्राहकाला आम्ही काय तोंड द्यायचं? त्या लोकांना 10 रुपये वाढलं तरी त्यांना जास्त वाटतात इथे, आणि इथे येणारा गिरायक सामान्य असतो, सामान्यातला सामान्य असतो, त्याला 100 रुपये राईस प्लेट पण परवडत नाही आहे।
मग त्याचं काय करायचं आम्ही काय आमच्या खिशातलं देऊ शकत नाही. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत आम्हाला मेहनत करायला लागते आणि जर 2 पैसे आम्हाला नाही मिळाले तर त्या मेहनतीचा आमचा उपयोग काय. मग याच्यावर काहीतरी ठोस उपाययोजना म्हणून तुम्ही आमच्या हे सरकारापर्यंत पोहोचवा तुम्ही बस. हां, दिवसभरात जे गॅस लागत असतात त्यापैकी किती गॅस सध्या तरी येतोय? पुन्हा युद्धाचा फटका. आता काहीच नाही मिळत. त्या लोकांकडे अवेलेबल लोक बोलतात की गॅस आहे, पण ते जे ओनर आहे तो म्हणतो की गॅस नाही आहे. जर त्याला आपण म्हटलो ना की वाढीव दरातून तुला पैसे दे, गॅस दे आम्हाला, तर तो तयारी दर्शवतो द्यायला आम्हाला. पण जे आहे त्या भावात तुम्ही देत नाही, म्हणतो की नाही आहे. मग आपण म्हणलो जरासा काहीतरी इकडे तिकडे कर, मग तो म्हणतो आहे, मग तो घेऊन जातो आमच्याकडून एक्स्ट्रा पैसे. अशी सगळी परिस्थिती चालू आहे आता सुद्धा. आता सरकार काही ठोस उपाययोजना काढतच नाही. लोक म्हणतात की गॅस मिळतं, तुम्ही का महागाई वाढवली, पण इथं सत्य परिस्थिती काय आहे ती आम्हाला आमची माहिती आहे. अशी परिस्थिती आहे. व्यवसाय चालवणं कठीण झालंय असं त्यांचं म्हणणं आहे. नाराजी देखील व्यक्त करतायत आणि ग्राहक लोक येत असतात या ठिकाणी. पाहायला गेलं तर गॅसचे दर वाढल्यानंतर पुन्हा एकदा आता व्यावसायिकांनी व्यवसाय कसा करावा असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. पाहायला गेलं तर वादविवाद देखील होत असतात अनेक हॉटेलमध्ये. का तर दर तुमचे का एवढे जास्त, असं देखील सवाल ग्राहकांकडनं विचारला जात असतो. सध्या तरी पाहायला गेलं तर व्हेज असेल, चिकन, नॉनव्हेज असेल, थाली अशा प्रकारचे रेट आहे सध्या तरी या ठिकाणी 100हून अधिक 250पर्यंत 350पर्यंत. म्हणजे यात्रा येणाऱ्या काळात जर गॅसचे दर असेच राहिले तर या मेनूमध्ये देखील बदल करावा लागणार अशी देखील त्यांची माहिती आहे. त्यामुळे पाहिलं सरकारने ज्या पद्धतीने जास्त प्रमाणात गॅसचे दर वाढवले तर कुठेतरी कमी करावे अशी देखील यांची मागणी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता युद्धाचा फटका मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. जर युद्धाचा परिणाम कुठेतरी कमी झाला तर नक्कीच येणाऱ्या काळात जे आहे ते गॅसचे दर कमी होताना आपल्याला पाहायला मिळणार का आणि सरकार याकडे कसा विचार करतात हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.